वाढतोय मी, लढतोय मी, माझी ओळख टिकवायला झगडतोय मी. वाढतोय मी, थेंबात थेंबात प्रकाश, थोडा पटकन, थोडा सावकाश. माझ्यातली आग, त्यातला प्रत्येक भाग, स्वप्नपूर्ती, आता फक्त एकच ध्यास. वेळ प्रसंगी दगड बनतोय, घासलेला शब्द ठिणगी बनतोय. आगीशी खेळणाऱ्या प्रत्येकाला मी सोबत चाल म्हणतोय. दुसऱ्याला सांभाळतोय, कधी स्वतःच पडतोय. वाढतोय, लढतोय, माझी ओळख टिकवायला मी झगडतोय. आग पसरतीये माझ्या मनात, वणवा पेटतोय आतल्या आत. माहित नाही हे काय होतंय, आत काहीतरी पेटत जात आहे. घाम गाणं आता बंद, भीती जळणं माझा छंद. अग्निपंखांनी झेप घेतोय मी, पाण्यात देखील पेट घेतोय मी. हिरा व्हायला घाव घेतोय, स्वतःला सूर्य नाव देतोय. कुठून आल्या ह्या ज्वाळा, होतो हिरा दगड काळा. ठिणगी नाही मी सूर्य आहे, दिवसा एवढं धैर्य आहे. विझणार नाही वादळात मी, भिजणार नाही पावसात मी. दिवस आणीन या जगात मी, प्रकाश फेकीन या नभात मी. मनात एकच जिद्द आहे, हो मी एक सूर्य आहे. हो मी एक सूर्य आहे. हो मी एक सूर्य आहे. पता है क्या, एक गिटार तुम्हारी स्ट्रेसफुल लाइफ को पीसफुल बना सकता है. आज के हमारे जो गेस्ट है यशवंत दिड़वाग, हु इज ऑल्सो नोन एज मराठी गिटार मास्टर. इस पूरे एपिसोड में आपको ये पता चलेगा कि लाइक हाउ यू कैन लिटरली ट्रांसफॉर्म योर लाइफ फ्रॉम स्ट्रेसफुल लाइफ टू पीसफुल लाइफ जस्ट बाय प्लेइंग गिटार्स. इन्होंने सीखते और सिखाते सिखाते अपनी लाइफ को भी ट्रांसफॉर्म किया और साथ में 1200 प्लस जो लोग हैं जैसे कि मराठी गिटार लवर्स है उनकी लाइफ को भी इन्होंने काफ़ी अच्छी तरीके से ट्रांसफॉर्म किया है. नो डाउट दिस पॉडकास्ट इज़ इन मराठी लैंग्वेज, बट ये पॉडकास्ट आपके लिए, आप इसको अच्छे से मज़े से देख सकते हो. यू कैन टेक योर पॉइंटर्स एज वेल. ये अश्योरेंस दे सकता हूँ कि इन द एंड ऑफ दिस पॉडकास्ट यू विल हैव मोर क्लैरिटी अबाउट कि गिटार को कैसे परसीव करना चाहिए, एज साथ में और क्या क्या आप प्रोफेशनली भी इसके अंदर कैसे डेवलप हो सकते हो. एक बहुत ही ज़्यादा कहूँगा कि मेरा पर्सनल पॉइंट था कि मेंटली आप और कैसे बेटर हो सकते हो. एंड आई डोंट वांट कि एक लैंग्वेज बैरियर की वजह से यू आर नॉट एबल टू कंज्यूम दिस थिंग, राइट. सो यस, बी कोचेबल विथ कोचेस. मराठीतच गिटार शिकवणं याच्या मागचं काही थॉट किंवा असं काय एक्झॅक्टली मराठीतच गिटार शिकवायची असं? मला असं वाटलं की आपण ज्या गोष्टीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहोत त्या गोष्टीमध्ये लॉंग लास्टिंग राहू शकतो. आणि खूप मोठं विजन होतं. मला असं झालं की वेगळ्या भाषेत केलं तर
मी ॲक्टिंगमध्ये जास्त जावं लागेल मला. आत्ता कसं मी नॅचरल आहे तसंच बोलतो. म्हणजे मी वीकली कॉल घेतो किंवा आपल्याला कॉन्टेंट क्रिएशनसाठी शूट चाललेला असतो, तेव्हा लँग्वेज ट्रान्सलेशनचं डोक्यात काम नसतं. सो याने इझी होते प्रोसेस, कारण ऑलरेडीच हे करत असताना पॅरलली खूप गोष्टी असतात ज्या शिकाव्या लागतात, ज्या एक्झिक्यूट कराव्या लागतात. त्यात अजून मला लँग्वेजचं बर्डन नव्हतं ॲड करायचं. हा माझ्या साईडने ईजवाला मुद्दा. दुसरा मुद्दा की मराठीमध्ये एक वेगळा कनेक्ट, ॲक्च्युली कनेक्टलाच मी वेगळ्या भाषेत बोललो ह्याच्या आधी. मराठीमुळे एक वेगळा कनेक्ट जाणवतो. जो ईज बोललो ना मी, तो जाणवतो. आणि जर का तो ईज मला जाणवत असेल तर मी ज्याच्यासोबत कम्युनिकेट करतो आहे किंवा ज्याला शिकवतो आहे किंवा ज्याच्यासोबत सादर करतो आहे त्याला तो कन्वे होतो, किंवा सेम पर्सन तोही त्या ईजमध्ये वावरायला लागतो. सो त्या ईजसाठी मी मराठीच म्हटलं हेच सही आहे आपल्यासाठी. अच्छा. आणि मग म्हणजे जेव्हा आता तुम्ही ठरवत होता, जेव्हा स्टार्ट करत होता, मग मराठी आणि गिटार याचं काही इन्स्पिरेशन असं होतं डोक्यामध्ये? हो कोणी इन्स्पिरेशन? येस. मी रुईयामधून ग्रॅज्युएट झालो. तिथे समीर साप्तिस्कर म्हणून बऱ्याच जणांना नाव माहीतही असेल, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये, मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे त्याने मला खूप इन्स्पायर केलं. त्यांचा ना से बँड म्हणून होता. म्हणजे 2010ला मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा त्याची ऑलरेडी गाणी रिलीज होत होती. म्हणजे आता हे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हे आता लेटेस्ट त्यानंतर आलेलं गाणं, ते 2-3 वर्षांनी आलं. पण त्याच्या आधी त्याची गाणी होती, गच्चीचं गाणं होतं किंवा ब्रेकअप के बाद गाणं होतं. ब्रेकअप के बादने तर क्रेज आणलेला, म्हणजे वेगळ्या लेवलचं हे होतं ते. मग मला झालेलं की मला बेसिकली मराठी पोएट बनायचं होतं, जो गिटारवरती त्याची पोएट्री सादर करतो. ओपन माईकचा कल्चर वगैरे आलेला नुकताच, म्हणजे आत्ता लोकांना 2015-16 नंतरचा वाटतो तो फॅड, पण हा कल्चर 2010-13 मध्येच आलेला. ओके. सो तिथून मला असं कनेक्ट झालं की नाही, गिटार आणि माझी कविता मी मिक्स करू शकतो आणि वेगळ्या लेवलला जाईल. इनर एक कॉलिंग असते बघ, बरोबर तशी. तेव्हा मला ॲक्च्युली गिटार वाजवताना बोलताही नाही यायचं, म्हणजे कारण ऑलरेडी 2 हातांचं ऑलरेडी मल्टीटास्किंग चाललं आहे आणि सोबत इथून पण एक टास्क करणं खरंच अवघड होतं. मग याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांपर्यंत जाणं ही अशी एक काही होती तुमची भावना, जसं की आता तुम्ही मराठी शिकवायचीच आहे तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा शिकवली असते. करेक्ट. म्हणजे कोचिंग असते ऑफलाईन किंवा शाळा असते, राईट. मग तिकडनं सुद्धा तुम्ही शिकवली असते, पण मग ऑनलाईनच जावं याच्यामागे काही वेगळा विजन थॉट? ओके. मी शिकवायला सुरुवात ना 11 की 12 केली आहे. मग तेव्हा छोट्या छोट्या क्लास लेवलला केली की एका वर्षामध्ये 10 ते 15 जणांना शिकवलं किंवा फार तर 20 जणांना शिकवलं. मग नंतर कॉलेजमध्ये मला गिटार ट्युटर म्हणून हायर केला. एक सोमया कॉलेज आहे, ऑटोनॉमस. कधीची गोष्ट आहे? हे 2016च्या आसपासचं सांगतो मी. अच्छा. 2-4 वर्ष मी क्लासेसमध्ये शिकवत होतो. आणि तेव्हा अजून काय करत होता तुम्ही? अजून तेव्हा काही ट्रेकिंग केलं किंवा ट्रेक लीड म्हणून जायचो, बॅकपॅकिंग लीड म्हणून जायचो. कुठे हम्पीला गेलो, कुठे उत्तराखंडला गेलो, हिमाचलला गेलो, मजा केली तशी खूप. म्हणजे जॉबही केला ऑब्व्हियसली. आधी एक जॉब केला 11-12मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, आणि साईड बाय साईड तेव्हा मी स्टुडंट होतो गिटारचा, अजूनही स्टुडंटच आहे, पण तेव्हा शिकवायला नव्हती सुरुवात केली. म्हणजे तेव्हा शिकवून अर्थार्जन होईल या प्लॅनमध्ये नव्हतो गेलो, कारण ऑलरेडी पगार येत होता. पण नंतर कळालं की नाही, याच्यात अजून डीप जायचं आहे तर 2-3 गोष्टी नाही करता येणार. बरोबर. सो तुझा प्रश्न होता ऑफलाईन का नाही केला. मग जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं, त्यानंतर एका शाळेत पण शिकवलं. AVM स्कूल म्हणून होतं एक, चांगले कॉलेज शाळा दोन्ही सही होत्या. पण त्याला अगेन तो लिमिटेशन फॅक्टर होता की समीर साप्तिस्करकडून मला जे इन्स्पिरेशन मिळालं, जे तुला मी म्हटलं की त्याने जेव्हा ब्रेकअप के बाद रिलीज केलं, आणि तो जो कम्फर्ट होता ना, तो शिकवताना नव्हता. कारण ह्या लोकांना इंग्लिश गाणी आवडायची. म्हणजे यांना बिलीवर गाणं आहे बघ, आता मला सुरुवातीचे लिरिक्स नाही आठवत आहेत, पण ते गाणं शिकवायला लागायचं. किंवा असं नाही ते खराब आहे, पण आय कुडंट कनेक्ट टू इट. मला ऐरणीच्या देवा आवडायचा आणि ते मला गिटारवरती करायचं असायचं.
मग पण ते शिकव सांगणारं कोणच नाही. मग माझ्यासाठी काम 2 व्हायची, की मला आवडतं ते शिकणं वेगळं आणि आता मला शिकवायचं आहे म्हणून ते शिकणं वेगळं. ऑलरेडी गिटार ही स्लो प्रोसेस आहे, त्यात मी 2 लेअर घेऊन चालतो आहे. मग कुठल्याही गोष्टीमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतं ना, की वेळेची मी या सेक्टरमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट केली का तेव्हापासून कॅल्क्युलेटिव्ह राहावं लागलं मला. कारण तिन्ही लँग्वेजेसमध्ये घुसलो असतो ना तर अजून स्लो झालं असतं. म्हणजे मीच माझ्या ग्रोथचा बॉटलनेक झालो असतो. सो एका टाईमला मी ठरवलं नाही, मराठी साईडला घेऊया, त्याच्यावरती काम करूया. मग हे ऑफलाईनमध्ये करताना खूप फ्रिक्शन येत होता. म्हणजे एकतर हवा तेवढे अपॉर्च्युनिटीज नाही आहेत शिकवण्यामध्ये आणि त्या अपॉर्च्युनिटीज आल्यानंतर आपण बोलायचं नाही मी मराठीतच शिकवणार, तर हे थोडं जास्तच होत होतं. म्हणजे खूपच माझी मिजाज झाली असं झालं असतं. एकतर चांगलं करिअर सोडून मी म्युझिक शिकवायच्या ह्याच्यात आहे. म्हणजे इथे मी माझी मिजाज दाखवली ऑलरेडी, मिजाज इन पॉझिटिव्ह हे. आणि त्यात पण मी म्हणणार की नाही मी ऑफलाईन मराठीतच शिकवतो. मला जेव्हा कळालं की लॉकडाऊनमध्ये आपण जेव्हा सगळे घरी होतो सगळेच बसून आणि कोर्स क्रिएशन तेव्हा नवीन फॅड आलेला, तेव्हा मला कळालं की आपण ना फक्त मराठी माणसाला फिल्टर करू शकतो फेसबुक अल्गोरिदम वगैरे वगैरे सगळ्याचा यूज करून, त्याची हेल्प घेऊन. मग म्हटलं हे भारी आहे हे, शिकवू असं. आणि मग असा ऑनलाईन मराठी शिकवण्यामध्ये आलो. कारण एकदा तो जरिया दिसला ना की हे होऊ शकतं, मग घेतलं करायला, कशाला थांबायचं ना अजून. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही पहिले ऑफलाईनमध्ये सगळं बघून घेतलेलं की यार ह्या गोष्टी मला फ्रिक्शनेबल आहेत. आणि त्याच एक असतं ना की जेव्हा आपण एक म्हण आहे बघा, वेन देर इज अ विल देर इज अ वे. सो लॉकडाऊनमध्ये ते वे तुम्हाला भेटला है ना. आता असं नाही की तुम्ही शिकलात, ठीक आहे, नंतर शिकवणं झालं, ही एक स्किल झाली तुमची, 2 स्किल डेव्हलप झाल्या, पण ऑनलाईन जात आहेत. तर ऑनलाईन जातानाही मल्टिपल गोष्टी असतात. मार्केटिंग आहे, ब्रँडिंग आहे है ना, ॲड्ससाठी फेसबुक ॲड्स वगैरे. मग हे इतर स्किल्स होते अजून बेटर वेमध्ये हे करायला. आता बाकीचे लोक काय करतात की ते हायर करतात, आउटसोर्स करतात. बट जेवढं मी म्हणजे आपला कनेक्ट जेवढं झालं आहे, तुम्ही सगळं स्वतःहून इम्प्लिमेंट केलं आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही एवढी मोठी कम्युनिटी आता बिल्ड केली आहे, ती 100% सोलली बिल्ड केली, राईट. म्हणजे 1200 लोक इज नॉट अ हे जोक है ना. मग इतर जे स्किल्स होते ते तुम्ही कोणत्या माइंडसेटने बेसिकली शिकलात आणि ते इम्प्लिमेंटेशनच्या मागचा काय हे होता? ॲक्च्युली प्रश्न सही आहे तुझा. खरं तर ही ॲक्च्युली वेळेची गरजही होती आणि मी आधीपासूनच शिकायला कायम हे असतो मी, म्हणजे भुकेला असतो मी खूप. मग ते काही शिकणं असेल, मला वाटतंय की हा माझ्या रस्त्यातला एक हिंड्रन्स आहे जो मीच कन्झ्युम केला तर होऊ शकतो, तिथे मी बिंदास घुसून जातो. आता हेच घे ना, मराठीमध्ये कम्युनिकेट करणं किंवा हे करणं हे मला इझी जातं आहे म्हणून मी करायला घेतलं. पण जेव्हा ह्या तू बॅकग्राऊंडच्या गोष्टी बोलल्या तेव्हा तर मला त्या दिसतच नव्हत्या. वेन आय स्टार्टेड डुईंग दिस मला लक्षात आलं की मराठीमध्ये फेसबुक ॲड चालवणारं इंडस्ट्रीमध्ये एजन्सीजच नाही आहेत. 1-2 एजन्सीज होत्या, पण त्या एजन्सीजना हायर करताना मी FVचा एवढा अभ्यास झालेला की मीच त्याला 2 गोष्टी शिकवून आलो. तर मग मला असं झालं की अरे यार, म्हणजे ओनली बिकॉज दिस गाय इज मराठी आणि मी त्याला माझ्या एखाद्या कामाची आउटसोर्सिंग करणं हे रॉंग होईल. कारण तो तेवढा स्किल्ड नाही आहे हे दिसतंय ना मला. म्हणजे पहिल्याच मीटिंगमध्ये मी त्याला काही प्रश्न विचारले, तो 2 वर्ष आधीच्या नॉलेजवरती माझ्यावर कम्युनिकेट करत होता. मग मला कळलं की नाही, हे आपल्याला शिकावं लागणार आहे. सो राईट फ्रॉम खरं तर मराठीमध्ये ट्राय करणं हा माझा फर्स्ट टाईम नव्हता. मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो, कम्प्युटर सायन्समधून बॅकग्राऊंड आहे माझं, तिथे वेबसाईट बनवायची होती. ती वेबसाईट पण मी मराठीत बनवायला ट्राय केला 2010मध्ये. तेव्हा तर आत्ता जे गुगल मराठी इनपुट टूल्स आहेत की आपण VED लिहिलं की वेड दिसतं, तसं नव्हतं तेव्हा. तेव्हा ती वेगळी लिपी टायपिंगची प्रॅक्टिस करायला लागायची. त्या काळापासून मला हे क्रेज आहे की जे काय करीन ना मी मराठीत करीन. मग आय नेवर न्यू स्टॅटिस्टिकली ॲनालिटिकली की हे किती वर जाईल. सो
हे आत्ता जे तू म्हटलास ना की तुला बाकीच्या शिकायला लागल्या, ह्या गोष्टी मला थोड्याशा आडव्या आल्या, पण त्याच्यामुळे थांबलो नाही हे एक सही वाटतं माझंच मला, की फेसबुकचे ॲड शिकलो, एडिटिंग शिकलो व्हिडिओचं. मग त्याच्यामध्ये आता ॲक्च्युली मला तुला लिस्ट अशी सांगता येणार नाही, पण ईमेल मार्केटिंग हा एक वेगळा सेक्टर आहे, सेल्स कॉपीरायटिंग हा वेगळा सेक्टर आहे. म्हणजे मला सेल्ससाठी हे शब्द असे लिही, हे सगळं इंग्लिशमध्ये सांगणारी माणसं आहेत रे. आणि याला व्हॅलिडेशन कुठेच नाही झालं की मी माझ्या सेल्स कॉपीवरती असं लिहिलं मराठीत की ते कन्वर्ट होईल. इंग्लिशवाल्यांचे हजारो सेल्स कॉपी रेडी आहेत किंवा ईमेल चे टेम्पलेट रेडी आहेत, माझं असं नाही आहे. पण मग मला हेल्प याची झाली की मी सकाळ न्यूजमध्ये मी ॲज अ रिपोर्टर काम केलेलं, रायटर काम केलेलं. सो माझं रायटिंग फास्ट होतं, म्हणजे माझ्या ब्रेनमध्ये आलेली गोष्ट मला पटकन आर्टिक्युलेट करता येत होती लिहिण्यामध्ये. सो कॉपी रायटिंग मला आउटसोर्स करावं लागलं नाही मराठीमधलं. मग किंवा व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी मला आउटसोर्सिंग करावं लागलं नाही, म्हणजे जे आता आपण कॉन्टेंट बनवत असतो त्याचे. सेम फेसबुक ॲड्स पण बोलायला 2-3 शब्द आहेत हे फेसबुक ॲड्स, पण बॅकग्राऊंडला मेजर चंक तोच खातो. तुला माहीत असेल की जो काही बिझनेस रेव्हेन्यू जनरेट होतो, बरीच लोकं तर 80% रेव्हेन्यू ॲड्समध्ये स्पेंड करतात, 50 to 80%. बरीच जणं तर 101% स्पेंड करतात आणि तो वरचा 1% पुढे कधीतरी रिकवर करतात. बरोबर. सो याच्यात पण जर का मी आउटसोर्स केलं असतं तर ॲक्च्युली हा सस्टेनेबल मॉडेल नसता झाला. सो जसं मी सुरुवातीला म्हटलं, दिस वॉज नीड ऑफ एन आवर. शिकलो मग ते, म्हणजे गरज होती, मग ते बेसिकली Yes. ऑप्शन नव्हते म्हणून ते बेसिकली मग तसा माइंडसेट तो डेव्हलप झाला आपोआप. अच्छा, एक असं ना, एक जसं तुम्ही म्हणले की हंगर होती, एक भूक होती है ना, मग अशी पण भूक होती का की हा मला जसं आता आपण ॲस्पिरेशन म्हणून घेतो एखाद्याला बघून, मग कोर्स क्रिएशन किंवा कोचिंग बिझनेसच्या सेक्टरमध्ये असा कोणी ॲस्पिरेशन होता तुमचा की हा खूप भारी करतोय, सो मला ॲटलिस्ट ह्या लेवल तरी रीच करायचं आहे? हां, असे आहेत कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये. ऑब्व्हियसली मला वाटतं तुझाही सेम असेल. अंकुर वारिकू सगळ्यात टॉपचा माणूस आहे आपला. म्हणजे मला तर ना, एक माझी ॲड होती, त्याच्यावरती खाली कोणीतरी कमेंट केली की अरे हा तर मराठी वारिकू आहे. एक माझी पहिली ॲड होती, म्हणजे आता मी हे सुरू करून 2.5 वर्ष झाली. पहिल्या 4 की 6 महिन्यातच मला ही कमेंट आली. आय डोंट नो, त्याला कदाचित वाटत असेल की मी ह्याला चिडवतोय, पण आय टूक इट ॲज कॉम्प्लिमेंट. मग मी खुश होतो. मी असं होतो शिटियार, अरे ह्याला कसं काय आलं, मी वारिकू बनायला ट्राय करतो आतून, म्हणजे ॲटलिस्ट ॲडच्या समोर तरी. कसं झालं ते असं? आय डोंट नो, कदाचित त्यांचं कॅमेऱ्यात बघायची स्टाईल किंवा त्यांची स्क्रिप्ट होती ना, ते हिंदीत बोलतात, मी मराठीमध्ये घेतली, तर तो टेम्पलेट त्याला पटकन, मे बी ही इज ऑल्सो ऑर शी इज ऑल्सो बिग फॅन ऑफ वारिकू, आणि लगेच कळून येतं बघ की अरे म्हणजे आता असं केलं तर शाहरुख आहे भाई, हे लगेच कळून येतं ना, तसं त्याला कदाचित कळालं असेल. सो वारिकू इज वन ऑफ द टॉप माणसं ज्यांना मी बघून इन्स्पायर होतो कोर्स क्रिएशनमध्ये. एक पीसफुल तुमचं हे नाव आहे ना, आपली टॅगलाईन आहे पीसफुल गिटार फॉर्म्युला, मेन आपला फ्लॅगशिप कोर्स. राईट. मग तो पीसफुलनेस जो आहे तो तुम्हाला तिथं फील झाला की कसं की यार याची लाईफ ट्रान्सफॉर्म झाली ते कमेंट्स वाचताना? अशी ॲक्च्युली खूप मोमेंट आहेत. म्हणजे आता तू विचार कर ना, आपल्याकडे 1200-1250 स्टुडंट आहेत, तर त्यातले 50-100 लोक तरी अशी आहेत, 50 लोकांनी तरी स्टेजवरती सादर केलं आत्तापर्यंत. म्हणजे ॲक्च्युली गिटार थोडीशी स्लो प्रोसेस आहे म्हणून 50ही मला ओके वाटतात. पुढच्या 5-10 वर्षामध्ये हजारो असतील वाजवणारे, नॉट जस्ट एनरोल्ड पीपल. बरोबर. तर ॲक्च्युली आता मी कोणा एकाचं नाव घेणं मला खरं तर इतरांसाठी हे वाटेल, इनजस्टिस वाटेल, पण तरी मी तुला वेगळं हे सांगतो त्यापेक्षा. काही स्टुडंट असे होते, काही मेंबर असे होते, कम्युनिटी मेंबर, जे फर्स्ट याच्यामध्ये आहेत ना, स्केप्टिकली बघत होते या सगळ्याला. म्हणजे तुला सांगतो, माझ्या ॲड्स 2022, आता काय चालू आहे, 24-23, 2.5 वर्ष आधी, म्हणजे मला एक्झॅक्टली आता इयर नाही आठवत आहे, 21 का 22, तेव्हा सुरू झालेल्या, 22 आहे, 22 जानेवारी 22. सो तेव्हा जगाला माहीत नव्हतं, तर हा असं वाटत होतं की हा आता स्कॅमच करतोय हा मुलगा. सो पब्लिक इतकं हे होतं ना, पॉझिटिव्ह होतं ना, त्यांनी जर का ट्रान्झॅक्शन केलं असेल तर धडाधड मला शिव्या घालायचे
की काय तुम्ही असं केलं, मला अजून ॲक्सेस नाही आला. काहीतरी टेक्निकल ग्लिच असायचा रे. बरोबर. कारण अशा टाईपमध्ये गिटार कोणीच नाही शिकवली आहे. म्हणजे मी स्वतःचं म्हणजे ऑटोलाल नाही करत आहे, पण नाहीच शिकवली कोणी, त्यात मराठीमध्ये. तर ते थोडंसं मला टफ गेलं. पण आता तीच माणसं जेव्हा तू जसं म्हटलास की आता ते स्टेजवरती वाजवतात, ते भारी वाटतं मला. म्हणजे जो पूर्ण विश्वास ठेवून आलेला त्याला तर कन्व्हर्जन होणारच होतं, त्याचं तर ट्रान्सफॉर्मेशन होणारच होतं. पण एकदम स्केप्टिक माणसाचंही झालं आहे ना, ते बघून मला भारी वाटतं. म्हणजे आता ऑब्व्हियसली मी नाव नाही सांगणार तुला, कारण त्या माणसांना पण हे वाटेल, खराब वाटेल थोडं म्हणून. बरोबर. पण हे आहे, मस्त वाटलं मला. सही आहे, सही आहे. आता जसं तुम्ही स्टार्ट केलेलं आणि आपला पण एक ना इव्हॉल्युशन होत राहतो. म्हणजे लेट्स से यू स्टार्टेड ॲज अ आर्टिस्ट, यू नो, की मी स्वतः शिकतोय, आता मी दुसऱ्यांना शिकवतोय, पण शिकवता शिकवता आता अजून एक अपग्रेड झाला आहे, यू नो, की मॅक्झिमम अजून लोकांपर्यंत पोहोचला, त्यांचे यु नो बेटर परफॉर्मन्सेस वगैरे झाले. मग ह्या सगळ्यामध्ये एक एक कोर असतो, यु नो, आपण त्या मग विजनला घेऊन पुढे चालत राहतो. असा काही कोर, असा काही विजन आत्ता ह्या स्टेजला आहे असं? हां, माझं एक विजन हे आहे की आत्ता सध्या मी एकटाच करतो हे. एका टाईमनंतर ना ऑलरेडी माझ्यासोबत जे 2-2.5 वर्ष असोसिएटेड मुलं आहेत, ते लोक हे फुल टाईम नाहीत करत आहेत. सो जर का मला 2 वर्ष लागली असतील, त्यांना 4 वर्ष लागतील कदाचित एका सॅटिस्फॅक्टरी लेवलपर्यंत यायला. पण जेव्हा ते इतर लोकांना शिकवण्यात कॉन्ट्रिब्युशन करायला लागतील किंवा त्यांच्या परफॉर्मन्सेसमधून इन्स्पायर करायला लागतील ना, तेव्हा हा रिपल इफेक्ट जाम भारी जाणार आहे. म्हणजे स्नोबॉल इफेक्ट होणार आहे. म्हणजे मला जर का 1200 लोकांना टॅप इन करायला 2.5 वर्ष लागली, तर आय एम व्हेरी शुअर पुढची 30-40 हजार लोकं आहेत ना, ही 2-4 वर्षात होतील. आणि तू जर का ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ बघितलास, म्हणजे 1200मधली आत्ताच 50-100 लोकं स्टेजवर जाऊन आली आहेत अगदी निर्भीडपणे. तर तेव्हा ना 4-4 हजार लोकं मराठीमधून गिटार वाजवत असतील. म्हणजे आता मी यूट्यूबवरती एव्हरी ट्यूजडेला मराठी गाणं शिकवतो आहे, मराठी गाण्याच्या कॉर्ड प्रोग्रेशन शिकवतो आहे, जे कधी काळी मला गरज वाटलेली. म्हणजे जेव्हा मी समीरला बघून इन्स्पायर झालेलो, मला अजून आठवतं, दुनिया ही रंगबिरंगी हे दिलदोस्ती दुनियादारी म्हणून एक सिरियल आलेली, भारी सिरियल होती. त्याचं मला असं झालेलं की यार हे टायटल ट्रॅक मला गिटारवर वाजवायचं आहे. पण मला तेव्हा इतकं नॉलेज नव्हतं की हां हेच आहेत कॉर्ड्स वगैरे वगैरे. आणि मी कुठे सर्च केलं तर कुठेच अवेलेबल पण नव्हते त्याचे टॅब्स किंवा, कारण काय असेल ना, पहिली गोष्ट तर इंटरनेटवरती ज्याची डिमांड आहे, ज्याचे क्लिक्स वाढतात त्याच डेटाला बनवलं जातं गुगल ट्रेंड्सला वगैरे बघून. मराठी माणसांमध्ये ही नीडच अजून कळाली नाही त्यांना की मराठी गाण्यांना गिटारवरती वाजवलं पाहिजे. कळाली आहे पण एवढ्या मेजॉरिटीमध्ये नाही कळाली आहे. सो तेव्हा मी सर्च करतो तर ऑब्व्हियसली मला त्याच्या कॉर्ड्स मिळणार नव्हत्याच. पण मी आत्ता असा विचार केला की मी किंवा माझ्या थ्रू आलेली आता ही मुलं, ही म्हणजे आत्ता मी दर ट्यूजडेला एक गाणं शिकवतो आहे, तसं जेव्हा माझी 50 मेंबर लोक दर आठवड्याला एक गाणं शिकवायला लागतील ऑनलाईन किंवा टॅब्स टाकायला लागतील याची किंवा कॉर्ड प्रोग्रेशन टाकायला लागतील, तेव्हा मराठीतलं एकही गाणं उरणार नाही ज्याच्या गिटार टॅब्स किंवा कॉर्ड प्रोग्रेशन अवेलेबल आहेत इंटरनेटवरती. सो हे माझं नेक्स्ट विजन आहे. मग लोक एक कृणाल घोरपडे म्हणून मुलगा आहे बघ, मराठी हाऊस म्युझिक करतो. भारी मुलगा आहे, म्हणजे नुसता वाईब या हॅशटॅगवरती जाता तो. त्याला बघितल्यावर मला एक असं वाटलं की नाही भाई, की आपल्याला कोणतरी आहे सोबत, म्हणजे वी हॅव नेवर मेट. पण त्याला बघून मला असं होतं की मी जे गिटारमध्ये करतोय तेच तो हाऊस म्युझिकमध्ये करतो. म्हणजे तो जुनी गाणी आहेत ना ती फुल रिमिक्स वगैरे करून वाजवतो. हाऊस म्युझिक असतात ना त्याच्यामध्ये वाजतो मध्येच, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी धक धक, सही वाटतं रे ते. आणि त्याच्याकडून मला काही ॲनालिटिक्स मिळाले की के पॉप म्युझिक आहे, म्हणजे सगळं हे जे काही सगळं चालतं ना हे लोकसंख्येच्या बळावर चालतं. बरोबर. ज्या गोष्टीला कन्झ्युम करणारी माणसं जास्त आहेत ती गोष्ट ट्रेंडला येते. बरोबर. सो तो म्हणतो की अरे छोट्या पब्लिकची पण वेगळी म्युझिक इंडस्ट्री आहे, तर मराठी माणसाची का नाही? मराठी तर 10 करोडच्या वर मराठी माणसं आहेत पृथ्वीवर, तरी
मला तर वाटतं की नुसतं गिटारच नाही, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सवरती हे सगळं सुरू झालं पाहिजे, की फक्त मराठी कीबोर्डवरती गाणी शिकवणारी माणसं पाहिजेत किंवा तेव्हा वेगळाच मजा येणार. तेव्हा म्हणजे बघ, जी लोक म्हणतात ना की मराठी बोल, मराठी हे कर ते कर, नुसत्या बोलण्यातून नाही होणार आहे हा रिफॉर्मेशन. मराठी जिथून कन्झ्युम होते, जिथून फील होते, जिथून त्याचं कल्चर रिफ्लेक्ट होतं. मग आता बरीच जण खाली कमेंटमध्ये मी रिफ्लेक्ट का म्हणतोयस तू प्रतिबिंब का नाही म्हटलास, ह्या डेटावर याच्यात नाही जायचं मला. कारण मराठी हा फील आहे, इट इज बियॉन्ड लँग्वेज. बरोबर. तो कन्वे करता आला पाहिजे. जेव्हा हे होईल ना ब्रो, वेगळ्या लेवलला असेल मराठी, वेगळ्या लेवलला असेल. नाही, मला एक कनेक्ट होतं जाम. म्हणजे तुम्ही बोलता बोलता त्या लँग्वेजमध्ये गेले ना, मी डायरेक्ट माझ्या गावाच्या याच्यामध्ये गेलो. म्हणजे असे पण आपण कधी कधी होतं ना, आपण लग्नामध्ये किंवा एखादी कार्यक्रममध्ये असं होतं बघा की जे बँड वाजवणारे आहेत, जे सेक्साफोन एक इन्स्ट्रुमेंट आहे, खूप क्रेझी वाजवतात आमच्या गावाकडे. ते ऐकूनच एकदम वेगळा वाईब येतो है ना. किंवा आपला ढोल वगैरे आहेत, तबला आहेत, ऐकून एकदम वेगळा फील येतो, एक व्हायब्रेशन्स आपल्या जागतात. करेक्ट. आणि याच्यावरूनच नेक्स्ट माझा क्वेश्चन असणार आहे की हे जे व्हायब्रेशन्स, एक वेगळा माइंडफुलनेस आपल्याला फील होतो ना, मग तेव्हा आपण म्हणतो बघा, एक कॉम्प्लिमेंट देतो की बोलताना आपल्यामध्येच की किती भारी वाजवतो है ना, याला अजून पुढे आपण हे करू शकतो. बट पीपल टेक इट ॲज जस्ट हॉबी ऑर समथिंग लाईक दॅट. जास्त ते स्प्रेड नाही होत. पण हा थॉट प्रोसेस मला खूप भारी आवडला की हां, हळूहळू जर लोक इम्प्लिमेंट करतील, ॲक्शनमध्ये आणतील आणि खरंच त्या गोष्टीला एक बोलताना लाईफचा एक वेगळा हे करून धरतील, इम्पॉर्टंट आस्पेक्ट म्हणून पकडायला लागतील लोक, मग तेव्हा ते स्प्रेड होईल. हे होणार आहे का माहिती तुला सांगतो ओम. आत्ता सध्या वेगळ्या टाईपचं हे चाललं आहे इंटरनली. मिडल क्लास माणसाला आता तो मिडल क्लास नाही राहिला, तो थोडासा वरती आला आहे. म्हणजे जुन्या काळात मिडल क्लास म्हणजे 1 रुपयाला कोथिंबीर मिळायची, ती त्याला ठीक वाटायची. आता 10 रुपयाला 20 रुपयाला झाली आहे कोथिंबीर. सो मिडल क्लासचा जो इनपुट आउटपुट आकडा आहे ना, त्याच्यात पण बऱ्यापैकी वाढ झाली आहे. मग त्यामुळे कदाचित म्हणजे जुन्या काळात जर का 5,000 पगार वॉज टेकन ॲज अरे सही काय पगार आहे, तसा आता 1 लाख वगैरेचा झाला आहे, 50 ते 1 लाखचा. म्हणजे खूपच डायव्हर्जन नाही हे. पण सोबत ना त्याचे प्रॉब्लेम्स वेगळ्या फॉर्ममध्ये गेलेत. हा आकडा तसा वाढला ना, फॉर एक्झाम्पल सध्या आपण ना मेंटल स्टेबिलिटीवरती फोकस करायला लागू इथून पुढे. म्हणजे जर का आधी बसने जाण्याऐवजी रिक्षाने जाणं ही चैन होती, आत्ताही आहे ती काही काही यांना, आत्ता ती नेसेसिटीमध्ये पण गेली आहे रिक्षाच करणं म्हणजे पण, किंवा स्वतःची बाईक असणं, गाडी असणं. तसंच मेंटल स्टेबिलिटीसाठी पण लोक झुकायला लागतील थोड्या दिवसांनी. तेव्हा हा सीन जाम भारी जाणार आहे. आणि तेव्हा मराठीत कनेक्ट असणारी आणि मेंटली स्वतःला बॅलेन्स करणारी माणसं आहेत ती ह्याच्यात येतील. बरोबर बरोबर. जसं की आता आपल्या नॉर्मली घरातही अशा गोष्टी होतात. म्हणजे नॉर्मली आपल्या मराठी आणि मिडल क्लास जे फॅमिली अजून आहेत त्यांच्यामध्ये, की त्यांची मेंटॅलिटी प्रत्येक गोष्टीला आता चेंज झाली इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲज वेल, है ना. बरोबर आहे तुमचा पॉईंट हा. एक खूप असा क्वेश्चन आहे, जसं तुम्ही बोलल्या कमेंट्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात ना, की तू रिफ्लेक्शनला असंच का नाही बोलला, प्रतिबिंब, राईट. सिमिलरली असं कधी झालं आहे का की लाईक एखाद्याने तुम्हाला विचारलं आहे की लाईक मला शिकायचं आहे पण लेट्स से काही माझे इश्यूज आहेत, सो तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकतात का? बिकॉज ॲज अ कोच असे लोक आपल्याला 100% भेटतात. करेक्ट. सो असा काही एखादी इन्सिडेंट झालाय किंवा? खूप आहेत असे. अच्छा, खूप आहेत. सो आता ऑब्व्हियसली त्यांनी विचारलेलं असतं आपल्याला उघड, पण तिथेच त्यांना उघड नाही देत मी, मेसेजमध्ये देतो असे रिप्लाय. आणि फार तर खूपच अर्वाच्य बोलला असेल तर हाईड करतो त्याची कमेंट. कारण आपल्याला तिथे ती एनर्जी डायव्हर्ट नाही करायची की हाऊ ही इज रॉंग अँड आय एम राईट, किंवा हाऊ यू आर ऑल्सो राईट ॲट युअर प्लेस, हाऊ आय एम राईट ॲट माय प्लेस. त्याच्यात जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला. माझी बेसिक थिंकिंग प्रोसेस काय, अन्न, वस्त्र, निवारा आणि मग गिटार. ह्याच्या आधी तुम्ही गिटार घेत असाल तर मुळात तुम्ही तिला जास्त पुढे घेऊ जाऊ शकत नाही. फूड, शेल्टर आणि क्लोदिंग झालं,
त्याच्यानंतरच गिटार हातात घे. आणि जर का ते तुझं असं म्हणतात तू फ्रीमध्ये मागतोय जर का, तर याचा अर्थ तुझं फूड शेल्टरचे पण वांदे असतील ना. तर मी त्याला सांगतो की भाई एक स्किल शिक ज्याच्यातून तुझ्या आताच्या ज्या गरजा आहेत त्याच्यापेक्षा 2 रुपये तू जास्त कमवशील. 6 महिने ते 2-2 रुपये साठव आणि मग तू ये याच्यामध्ये, कारण देन यू अर्न इट. म्हणजे मला द्यायला काय जातं रे इथे, काय मला हे काय हार्ड फिजिकल प्रोडक्ट नाही विकत आहे मी. डिजिटल जास्तीत जास्त 5 बटणं दाबली की त्याला ॲक्सेस जाईल ही कोर्स आम्हाला. पण इज इट वर्थ? कारण माझ्या लक्षात असं आलं आहे की अशा गोष्टी विसरतो आपण लगेच. म्हणजे माझा स्वतःचा शाळेतला मित्र आहे विराज म्हणून, त्याने पण माझ्याकडे गिटार शिकताना फी भरलेली. तेव्हा तर हे ऑनलाईन कोचिंग नव्हतं पण, कारण एकतर तो लहानपणापासून मला ओळखतो त्यामुळे वी वर ऑन सेम पेज की बघ यशवंत, मी फुकटमध्ये शिकलो ना, मी ह्याला जास्त लांबपर्यंत नाही नेऊ शकत. मी पे केलं तर मी विसरत नाही ते. कारण आपण ना आपल्या प्रत्येक मेहनतीला पैशामध्ये मोजतो. टाईममध्ये मोजणारे बरेच आहेत, पण ऑलमोस्ट प्रत्येकजण पैशामध्ये मोजतोच. म्हणजे समजलं असेल तुला पण, तो जास्त इलॅबरेट नाही करत. सो जर का एखादा माणूस आपल्याला फ्रीमध्ये किंवा डिस्काउंटेड मागतोय ना, तर आयदर त्याला ती गोष्टच खूप हलकी वाटते. कारण जर का त्याला ती गोष्ट तेवढ्या याची वाटत नसती ना, त्याला हे सुचलंच नसतं. आणि ऑब्व्हियसली मेंटर ह्याच्यासाठीच असतात की जे तुझ्या विजनला दिसत नाही ते मी दाखवणं, हेच माझं काम आहे. सो तेच मी, त्याने ऑफिशियली माझी मेंटरशिप घ्यायच्या आधीच मी त्याला सांगतो की भाई अन्न वस्त्र निवारा बघ, मग गिटारकडे ये. मी त्याला प्रॉपर सांगतोय की बघ. आणि आपला कोर्स काय अगदी लाखातला नाही यार, म्हणजे लाखभर इन्व्हेस्टमेंट नाही रे ही. आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलची किंमत 10,000च्या आसपास आहे. ज्याला माझ्या ॲड दिसतात किंवा ज्याला माझं नाव कळतं त्याच्या तर हातामध्ये कमीत कमी 7,000चा फोन असतो, जो तो 1-2 वर्षाला चेंज करतो. एक फोन मी माझा एक फोन 5-5, 6-6 वर्ष वापरतो 10,000चा असून. म्हणजे त्या गोष्टी मुळात शोषाच्या नाहीच आहेत, ते गरजेच्या वस्तू आहेत. तेवढ्या लेवलला जर का तू गिटार लावून बघत असशील ना, तरच ये भाई तू. नाहीतर तू ह्याच्या टिकणार पण नाहीस जास्त. ती परत तीच गोष्ट ना की तुमच्यासाठी ती गोष्ट किती वर्थ आहे, त्याची व्हॅल्यू काय. तोच माइंडसेटचा पण हा एक शिफ्ट आहे. हा ह्याला एक तू वेगळ्या अँगलने बघू शकतोस. असं की मी 6वी-7वीत होतो तेव्हा मी वडिलांकडे कम्प्युटर मागितलेला. तेव्हा कम्प्युटर 37-40,000च्या आसपास होता, बेसिक असेंबल. तेव्हा तर लॅपटॉप तर स्वप्न पण नाही बघू शकत आपण, असे होते. तेव्हा माझे वडील नाही बोललेले. माझ्या वडिलांकडे 4 व्हीलर होती त्या काळात. म्हणजे हे मी तुला 2006-7च्या आसपासचं सांगतो मी तुला. तेव्हा 4 व्हीलर एवढ्या सर्रास नव्हत्या. तू विचार कर, त्या माइंडसेटच्या माणसाला पण घरात कम्प्युटर आणणं परवडेबल नाही होतं वाटत. कारण द व्हॅल्यू असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर थिंग वॉज नॉट तेवढी त्यांच्या नजरेमध्ये. आता नंतर मी कॉम्प्युटर सायन्स घेतलं आणि IT मध्येच आलो, तेव्हा तर घ्यावाच लागला. कारण तेव्हा दे कुड डिरेक्टली रिलेट की हां आता याचा पॅकेज एवढा येणार आहे. समजतोय सीन तुला? हे कनेक्ट नाहीत ना करू शकत. मी तुला म्हटलं ना, मेंटल वेलबिंग म्हणजे गिटार वाजवल्यानंतर मेंटली जी तुझी प्रॉस्पेरिटी होणार आहे त्याला ते कनेक्टच नाहीत करू शकत ह्या सगळ्या गणितापर्यंत. म्हणजे आता खरंच मला खूप भारी वाटतं की मी गिटार लोकांना शिकत आहे. यासाठी मी जवळजवळ 50 सेल्फ हेल्प बुक वाचली असतील अक्षरशः. म्हणजे शाळेत मी नाही वाचायचं एवढं, पण एखादी गोष्ट तुझ्याकडून काय काय करून घेऊ शकते ना, त्याला सीमा नाही ब्रो. मग जर का तुला तुझी ही आवड तुझ्या खिशातून इतकेही पैसे बाहेर काढू शकत नसेल, ती आवड नाही आहे ब्रो. तू एका मृगजळामध्ये जगतोयस की अरे हे तर होऊन जाईल असं. जाम हे झाला टच एकदम. म्हणजे मी त्या झोनमध्ये गेलो फुल. कारण की ते कनेक्ट झालं माझ्यासोबत खूप. ती एक गोष्ट होती ना की जेव्हा म्हणजे मी पण अर्न करायला लागलेलो, तेव्हा बेसिकली ही गोष्ट माझ्यासोबत कशी घडली की जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून जेव्हा ड्रॉपआउट घेण्याचं हे ठरवलेलं, लास्ट इयर होता आणि बेसिकली
डोक्यामध्ये येतो एवढे वर्ष आपण दिले, एवढी फीज बेसिकली आपल्या पॅरेंट्सचं काय डोक्यामध्ये असेल की फीज एवढी भरली आपण, एवढी मेहनत घेतली आपण याच्यासाठी, 4-5 वर्ष टाकले करेक्ट. आणि आता आपण डायरेक्टली शिफ्ट करतोय. त्या मोमेंटला हा मनीच्या रिलेटेड आणि एखाद्या वस्तूच्या रिलेटेड हा शिफ्ट झाला की याची वर्थ किती आहे आपल्यासाठी, आपल्या पॅरेंट्ससाठी, करेक्ट. आणि त्याला आपण कसं कन्झ्युम करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर मग जे काय गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं तुम्ही कम्प्युटरचं सांगितलं तेव्हा मला हे खूप जास्त कनेक्ट झालं, कारण की मॅक मी त्याच विजनने घेतल्या, मला गरज जेव्हा लागली तेव्हाच मी घेतलेला, सही आहे. आणि तेव्हा इट वॉज लाईक की आता खूप गरज आहे भाई, करायलाच लागेल. ते खूप कनेक्ट झालं मला. सही भारी अप्रोच आहे तुमची या. आणि मला तर असं वाटतं की 100% माइंडसेटमध्ये पण खूप जास्त शिफ्ट झाला असणार आहे. खूप रे, खूप. म्हणजे आता देवाकृपेने मला इतके सही मेंटर मिळाले, जे इतके सही नव्हते त्यांच्यात पण नक्की काय सही नव्हतं याचा दृष्टिकोन देणारे जेव्हा मेंटर मिळाले, म्हणजे कदाचित आत्ता माझं हे काहीतरी 4 वाक्य ऐकून कोणाला तरी खरंच क्लॅरिटी आली असेल की नाही यार, याच्या आधी माझ्या खिशातून या पर्टिक्युलर गोष्टीसाठी पैसे काय निघत नव्हते आणि दुसऱ्या जणांकडून कसे काय निघतात. हे विजन देणारी माझ्या लाईफमध्ये खरंच सही गुरुवर्य लोक आली, आणि जेवढे सही तुम्ही गुरु छानू शकताय ना, तेवढा भारी शेप येणार लाईफला. एक इन्व्हेस्टमेंटचाच परत एक छोटासा मुद्दा एक उचलायचा आहे मला, की जसं आपण म्हणतो ना की आपण जेव्हा अर्न करायला लागतो, जसं तुम्ही बोलले ना की अन्न, वस्त्र, निवारा आणि नंतर ह्या गोष्टी, मग बेसिकली तेव्हा माइंडसेटमध्ये काय असतं, एक मिडल क्लासच्या डोक्यामध्ये लेट्स से तो जॉब करायला लागला आणि 1 महिन्याची त्याची फिक्स इन्कम येणार आहे, तो बाकीच्या गोष्टी करतोय, त्याला त्याचे हॉबीज पण करायचे आहेत, ठीक आहे. पण जो नुकताच नवीन जो माझ्यासारखा मुलगा आहे, लेट्स से 20 किंवा 25च्या रेंजमध्ये, इन्व्हेस्टमेंट किंवा मनी मॅनेजमेंट एवढं माहीत नाही, मग तो व्यक्ती जेव्हा त्याची हाऊस असते गिटारची आणि तेव्हा तो काही न विचार करता याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, मग त्याचा माइंडसेट किंवा त्याच्या मागचं त्याच्या कसं प्रोसेस होत असते, काय चालू असतं बेसिकली, कारण की ती कशी इम्पल्स डिसिजन एक असतो ना. मी याच पॉईंटकडे येणार होतो की एखादी गोष्ट तुला आवडते तेव्हा ती तुला 30 दिवस गॅप ठेवायचा असतो. वारिकूंकडूनच मी शिकलो की 30 दिवस पण तू त्या गोष्टीला विसरला नाहीस ना, तेव्हाच तू इन्व्हेस्ट करायचे असतात. इम्पल्सिव्ह नाही घ्यायचं डिसिजन कधीच 30 दिवसाचं, कारण एवढं डिस्ट्रॅक्शन आहे ना आजकाल की, आणि 30 दिवस ना तुला हजारो डिस्ट्रॅक्शन येऊन पण तू विसरला नाहीस, म्हणजे दॅट पर्टिक्युलर थिंग इज वर्थ इन्व्हेस्टिंग. म्हणजे ती तुमच्यासाठी व्हॅल्युएबल आहे, तू विसरू शकत नाहीस ना म्हणजे ती. ओके, सपोज जे आपण गिटार घेतली मी, मग त्या टायमिंगला शिकण्यासाठी ती मानसिकता कशी असावी. जसं आता मी म्हटलं की तुला याच्यामध्ये ना व्हॅल्यू फॉर मनी आहे ना, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ती तुला तुझी दिसली पाहिजे, म्हणजे जी मी तुला मेंटल ग्रोथ म्हटलं. कारण म्युझिक थेरपी एक गोष्ट आहे बघ, की आता मी त्याच्या टेक्निकलिटीजमध्ये जात नाही, पण काही गोष्टी अशा असतात की आता मी श्वास घेतो आहे तरी ऑक्सिजन माझ्या आतमध्ये जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जातं, हे माहीत नसताच्या आधी पण मी श्वास घेत होतो. तसंच म्युझिक थेरपी नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यामुळे माझ्या मेंटल स्टेटला हा शेप येणार आहे हे माहीत नसताना पण तू म्युझिक शिकायला घेतलीस तरी तुझ्या मेंटल ह्याला शेप येणारच आहे. सो तुला याचा अवेअरनेस असायला हवा की तो शेप हा फिजिकली दिसणार नाही आहे कधीच. सो जे आपल्याला म्हणजे आता सध्या आपल्याला ना क्विक व्हॅलिडेशनची सवय लागली आहे, ते इथे नसणार आहे. याची तयारी ठेवायची आहे मेंटली, की मी आत्ता ॲडमिशन घेतलं किंवा आत्ता मी गिटार विकत घेतली किंवा आत्ता मी डिसाईड केलं किंवा फर्स्ट इन्व्हेस्टमेंट केली एनी टाईम, मनी, अटेन्शन कुठल्याही प्रकारची, तर मला एवढ्या दिवसात रिझल्ट मिळेल हे शक्यतो साईडला ठेवायचा. पेशन्स, जस्ट करत राहायचं. ते अजूनही मला असं वाटतं की मला जो रिझल्ट हवा आहे तो नाही निघाला आहे माझ्याकडून, स्टील चालू राहिलो आहे मी अजून. सो हा माइंडसेट ठेवला पाहिजे की अरे सोनू निगम अजून म्हणतात की मी काय काय अजून शिकतोय, माझ्याकडून हे करवून घेतलं जात आहे किंवा मी सिंगर नाहीच आहे वगैरे वगैरे, तसा ॲटिट्यूड पाहिजे बघ.
मला ना असं वाटतं जो डीपली या गोष्टींमध्ये गुंतला असून त्याच्या आर्ट फॉर्ममध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला कधी सॅटिस्फॅक्शन नाही भेटतच मिळत नाही. हा. कारण की त्याला माहिती आहे अजून खूप काही शिकणं अजून बाकी खूप आहे. आहे ना भाई. मग तो डीपली जातच असतो जर तो खूप त्या मेंटॅलिटीने प्रिपेअर असतो, है ना. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोम काय माहिती तुला, की इनिशियल फेज ना थोडासा मेंदूला असा करणार आहे. सो तू आर्टमध्ये घुसल्या तुला आर्ट प्लेजर द्यायला लागत नाही. तो पहिला तुला ना चांगला दळून घेतो. समजलं, जात्यात गेल्यावर का होतं तुला. आणि नंतर थोड्या वेळाने कुठे थोडं थोडं पीठ पडायला लागतं की अरे हां झालो आता ग्रॅन्युलर फॉर्मॅटमध्ये मी याची अनुभूती घ्यायला लागलो आहे. लोक तिथपर्यंत टिकत नाहीत. बस तिथपर्यंत टिकतील ना मग त्यांना अजून ते बारकावे दिसायला लागतात. मग त्यांना कळतं अरे यार मी काहीतरी वेगळंच बघून आलेलो आणि अजून किती मोठं आहे असं. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं की लोक मग ह्या गोष्टीसाठी लगेच शिकण्याच्या त्याचे काय प्रॉब्लेम्स येतात त्यांना, किंवा ते क्विकली इम्प्लिमेंट का नाही करत. आता तुमचा कोर्स अवेलेबल आहे, म्हणजे थोडक्यात मी सुद्धा बघितलं आहे, राईट. खूप सिम्प्लिफाईड वेमध्ये आणि प्रॉपर जी महत्त्वाची गोष्ट आहे ती प्लेफुल मॅनरमध्ये शिकवली गेली, राईट. पण तरीही लोक अडकतात, तरीही लोक काही जण असे जे एक्झिक्यूट नाही करत. मग त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? मग याला ॲक्च्युली आत्ता आपण आपल्याच ब्रेनला कंटिन्युअसली खूप बेकार प्रकारे ट्रेन करतो आहे. हे खूप वाईट चाललं आहे जे काय चाललं आहे ते. म्हणजे तू आत्ता काहीतरी ऑर्डर केलंस तर तुला ती ऑर्डर देणारी कंपनी सांगणार की हां आता कुकने बनवायला घेतलं, हां आता पार्सल मी रॅप केलं आहे, आता ऑन रोड आहे तुझं हे. तुला ना किंवा आत्ता बघ ना परवा वादळ आलं, त्या वादळामध्ये इथे ते हे ट्रॅफिक आहे ते आपल्याला ना सगळ्या सिच्युएशनची माहिती घ्यायची खूप बेकार सवय लागली आहे. आपल्याला ना तंतोतंत डेटा लागतो तेव्हा आणि तो नाही मिळाला तर आपली चलबिचल होते. किंवा जुन्या काळात म्हणजे 2G 3Gच्या जमान्यामध्ये एक 100 MB फाईल डाउनलोड व्हायला किती वेळ लागायचा आणि आत्ता किती वेळ लागतो. तेवढी आपल्या पेशन्स लेवलमध्ये घटवती झाली आहे. पण ह्युमन ब्रेन आणि फिजिकल कॅपॅसिटीनुसार ज्या गोष्टी आपण डायजेस्ट करतो त्याचा स्पीड नाही वाढला ना. सो ही आर्ट जेव्हा आपण कन्झ्युम करत असतो आणि एका टाईमनंतर डिलिव्हर करत असतो त्याचा स्पीड तेवढाच आहे. पण आपल्याला इतर गोष्टींनी असा ट्रेन करून ठेवला आहे की बटन दाबलं सुरू झालं, बटन दाबलं सुरू झालं, या ह्याच्यात आहे. मग आपण ते विसरत चाललो आहे की जेवण जेवलं की ते एवढ्या प्रोसेसमधून जातं आणि मग ते पूर्ण डायजेस्ट होतं. आपल्याला पटकनच करायचं सगळंच. जी लोक या कॅटेगराईज करू शकत नाहीत ना गोष्टींना की नाही चालेल ही टेक्निकल गोष्ट आहे, आता हा यांचा सेल व्हावा म्हणून त्या फूड डिलिव्हरी कंपनीला गरजेचं आहे. म्हणजे जशी मार्केटिंग आणि सेल्स इव्हॉल्व होत आहे ना तसा ठीक आहे तुम्ही काही विकू नका, बट जस्ट बी अवेअर ऑफ इट की हे जग आहे, हे इकॉनॉमिक्स चालावं म्हणून असं जग आहे. आणि हे जग आहे हे ह्युमन्सचं फिजिकल आणि मेंटल वेलबिंग राहावं म्हणूनचं जग आहे. बरोबर. जे इतकं फास्ट नाही होणार आहे. वी हॅव टू ॲक्सेप्ट आर लिमिटेशन. आपण काय इंद्रदेव नाही आहे की ढाम केला हातात लगेच वज्र आला आपलं असं म्हणतात. अजून माहीत नाही मला, पण असं म्हणतात की असंही होतं ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये मी वाचलं की ॲक्च्युअलमध्ये हा एक स्किल आहे की हवा ह्या गोष्टीतून हवी ती गोष्ट घडवून आणणं. पण त्या लेवलला जाण्यासाठी यू हॅव टू गो थ्रू लॉट ऑफ ग्राइंड. म्हणजे जी लोक म्हणतात तुला जमलंच तर ते वाच बुक, सही आहे, भारी आहे. म्हणजे प्रत्येक मीही कधी वाचलं येऊन जाऊन प्रत्येक भारी माणूस ज्याला मी फॉलो करतो तो बोलायला लागला की हे वाच. मग पहिली गोष्ट तर तुझ्या आयुष्यात अशी माणसं हवीत जी सांगतात की ही स्लो प्रोसेस आहे, ही पण व्हॅलिडेटेड आहे आणि ही फास्ट प्रोसेस आहे. एवढा अवेअरनेस या गोष्टीचा अवेअरनेस असावा रे, ना की तुझं फूड डिलिव्हर कुठे आलं आहे आणि रस्त्यात कुठे वगैरे वगैरे. ॲक्च्युअल कशाची अवेअरनेस असावी याचा अवेअरनेस असला की तुला म्हणजे हे जे तू म्हटलास ना की लोकांना क्विकली काय काय हवं आहे आणि त्या प्रश्नाकडे त्यांना तटस्थपणे बघता येईल की आत्ता वेअर डू आय स्टँड, या गोष्टीला मी असाच बघतो आणि या मेंटल वेलबिंगवाल्या गोष्टीला मी असाच बघतो.
ॲक्च्युली हा जो तुम्ही पॉईंट बोला ना की इकॉनॉमिक आणि हे ॲक्च्युली हा खूप मोठा फॅक्ट आहे. आपली जी इकॉनॉमी आणि जी ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री आहे हे आपल्याला फुल कंट्रोल केलं खूप करते ते. आहे. नो डाऊट इंटरनेट हाईट, बट हे ना आधीपासून होतं आहे फ्रॉम हो. न्यूज ॲज वेल, हम्म. राईट. अरे एक एक आता मला बुकचं नाव नाही आठवत आहे. ते म्हणतात की हिस्ट्री इज नथिंग बट हुशार माणसाने मठ्ठ माणसावर केलेलं राज्य म्हणजे इतिहास. मग ते वेगवेगळ्या झोनमध्ये असतं. म्हणजे पॉलिटिशियन्स साध्या जनतेवरती करतं, राजाने म्हणजे एखादा अराजक राजा असेल त्याने त्याच्या गरीब जनतेवरती केलं. तुमची पर्सनल प्रेफरन्स काय, ग्रुप कोचिंग आहे की वन ऑन वन, कशी पर्सनल प्रेफरन्स काय? ओके. पहिलं तर कुठेतरी लोकांनी इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी वन ऑन वन शिकावं आणि कुठेतरी ग्रुपमध्ये शिकावं. कारण ग्रुपमध्ये व्हॅलिडेशन होतं. शाळेत सही शिकतो आपण, म्हणून नुसतं शाळेत पण सही नाही होत शिकायला, नुसतंच प्रायव्हेट क्लास लावून पण नाही चालत. मिक्सचरमध्ये राहावं. याच्यामुळे व्हॅलिडेशन राहतं की हां आता, कारण अल्टिमेटली हा सोशल आर्ट फॉर्म आहे. तुला एकट्यालाच वाजवून एकटीच लोक पण करतात की वाजवतात आणि लोक जगाला पण कळू देत नाहीत मला गिटार वाजवता येते. म्हणजे तसं असाल तर ठीक आहे, प्रायव्हेटली तुम्ही शिकलात तर. पण मला वाटतं की ग्रुपमध्ये पण शिकलात ना तर तुमची ज्या मार्केटिंगच्या जगतामुळे तुमचं होणारं डिस्ट्रॅक्शन आहे ना, ते त्या ग्रुपला बघून पुन्हा तुम्ही फोकस्ड होता. म्हणजे आता सध्या आपली गिटारगिरी कम्युनिटी आहे ना, ती एकमेकांना बघून जास्त शिकते. मी शिकवतच नाही, ते त्यांना बघूनच शिकतात. कम्युनिटीचा हाच एक मेन एक सही बेनिफिट आहे हा. बरोबर. आपण त्या माइंडसेटमध्ये आपोआप आपोआप येऊन जातो. जातो. आणि जेव्हा आपले- आपल्या लेवलच्या माइंडसेटच्या माणसासोबत आपण फ्रेंडशिप करून टाकतो. बरोबर. काही लोक खूप फास्ट असतात, काही लोक खूप स्लो असतात. स्लोवाली माणसं भाई, अरे हा आपल्या साईडसारखा आहे, चल आपण गट्टी करू आणि शिकत बसतात. आणि त्याच्याने ते एक्झिक्युशनवाली प्रोसेस अजून बेटर पण होते. हां, शाश्वती वाढते की तू ह्या जर्नीमध्ये लॉंग टर्म राहशील. आत्तापर्यंतची तुमची बेस्ट केस स्टडी गिटारगिरीमधली कोणती होती? बऱ्याच आहेत रे. तुला मी म्हटलं ना, एकाचं नाव घेतलं तर बाकीच्याला खराब वाटेल. नाव नका घेऊ, पण एक वेगळंच काहीतरी ट्रान्सफॉर्मिंग एकदम असं काहीतरी. तू विचार कर, एक नाही नाव घेतोच मी रे, त्याने मेहनत केली आहे. सुहेल म्हणून माझा एक स्टुडंट आहे, डॉक्टर आहेत. आता मी त्याला एकेरी हाक मारतो कारण तो दिसायला खरंच एवढा यंग वाटतो. पण विचार कर, खूप बिझी डॉक्टर आहे रे. किंवा साताऱ्याचे होमगार्डचे हेड आहेत तुषार म्हणून, त्यांच्या मुलीचं लग्न झालं. विचार कर, त्या वयाचा माणूस आहे तो. त्या दिवशी त्यांनी मला लाईव्ह कॉलमध्ये सांगितलं की त्यांचं म्हणजे बी पीची लेवल त्यांची नॉर्मल झाली आहे. जे मी तुला मगाशी बोललो बघ, त्यांना माहीत नाही की म्युझिक थेरपी त्यांच्यावर अप्लाय होती आहे, पण रिझल्ट दिसणारच रे, समजलं. सो बघ, माझ्या वडिलांना स्वतःला बी पी आणि डायबिटीसचा त्रास होता, पण मला त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये हे कन्व्हिन्स नाही करता आलं की पप्पा म्युझिककडे जा थोडं अजून सिरियसली. नो डाऊट ही यूज टू लाईक म्युझिक, पण मला असं वाटतं की म्हणून माझा टार्गेट ऑडियन्स पण ना 25 ते 45-50च्या ह्याचा आहे. कारण त्या लोकांना खूप गरज आहे. ही लोकं अशी आहेत जी स्वतःला खूप इग्नोर मारत आहेत, म्हणजे पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये. त्या इग्नोरन्स म्हणजे मला अशी खूप खरंच केस स्टडीज बनवायचे आहेत, तुषारदादांसारखे किंवा सुहेलसारखे, किंवा अजून पण आहेत, प्रसाद आहेत गोव्याचे, किंवा परदेशातले पण आहेत बरेच. इंटरनेटची ही मजा आहे यार. फक्त मराठी ह्या धाग्यावरती माझ्यासोबत ते कनेक्ट झालेत आणि त्यांना रिझल्ट दिसतोय ना, भारी वाटतं. मला असं वाटतं यार की माझ्या वडिलांना पण मला गिटार शिकवता आली असती, किंवा चल थोडीशी गोडी लावता आली असती, त्यांचा बीपी थोडासा डाऊन झाला असता, त्यांची शुगर लेवलला आली असती, इन्सुलिन बंद झालं असतं, किती भारी झालं असतं यार. म्हणजे थोडक्यात जसं म्हणतो एक मेडिसिनल हे याचा काम करत होतो है ना. करंट आता जी जनरेशन आहे, म्हणजे असं मला पण वाटतं, मला पण एखादी इन्स्ट्रुमेंट पर्सनली मला पण शिकूशी वाटतं. मी अट्रॅक्ट जास्त झालो आहे गिटारसाठी झालो आहे, प्लस आपला तबलासाठी पण झालो आहे. आणि एक ना तो एक हे येतं त्याच्यावरती बसून आपण वाजवतो बघा. कहन. हां, एक्झॅक्टली नाव नाही माहिती. लिहिताना कॅजॉन लिहितात, वाचताना कहन वाचतात. हां, मग ते पण आपण बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त डीपली घुसलो आहोत, ह्या गोष्टीमध्ये नाही. तर बेसिकली आमच्या टाईपची जे जनरेशन आहे त्याच्यासाठी तुमचा काही गिटारसाठी किंवा वेगळ्या इन्स्ट्रुमेंटसाठी काही एक स्पेसिफिक थॉट असं असेल?
थॉट हा असेल की ते करून ना अल्टिमेट एम काय दिसतं तुम्हाला. म्हणजे मला दिसायचं की मी खरंच कॅम्पफायरसमोर वाजवतो आहे किंवा माझी मराठी कविता आहे तिला चाल लावून वाजवतो आहे. असं एक ना असं आउटपुट असलं पाहिजे जे बघून ना एक सिक्रेट बुकमध्ये आहे बघ की तुझ्याकडे जादूची कांडी असती तर तिने तू काय मागितलं असतंस. जर काय हे वाद्य त्या टाईपमध्ये आहे तुझं की तिने काय मागितलं असतंस तू की हे असं झालं ते दिसताना मग तुला किती अट्रॅक्टिव्ह वाटतंय की हां हे असं झालं असतं ते तसं झालं असतं. म्हणजे किंवा हा माइंड व्हॅलीचा विशेन लखियानी पण म्हणतो की मीन्स गोल असतात आणि ॲक्च्युअलमधले अल्टिमेट एंड गोल असतात. सो तर तुझा हा गोल मीन्स गोलमध्ये असेल ना की मी वाद्य शिकीन मग मला हे होईल मग मला ते होईल. वाद्य वाजवणं हा अल्टिमेट एम पाहिजे तेव्हा तो खूप टिकतो. ओके. म्हणजे वाद्य वाजवून मी हे करीन मी ते करीन असा सब गोल निघाले ना की म्हणजे की तो थोडासा मध्ये वारगळायचे चान्सेस असतात. सो मेक शुअर की तो तुझा एंड गोल आहे का. म्हणजे आता तू म्हटलास ना कहन पण वाजवायचं तबला वाजवायचं गिटार पण वाजवायचं आहे. याच्यामध्ये अल्टिमेट एम एंडमध्ये तुला काय एंड गोलमध्ये तुला काय दिसतंय ना ही ज्याची विविड इमेज दिसेल त्या इन्स्ट्रुमेंटने सुरू कर असं मला तुला हां, सांगायला मी आवडेल. माझं सांगतो तुम्हाला. म्हणजे जस्ट लेट्स टेक इट अहेड की माझा एंड गोल बेसिकली काय आहे ना की इन्स्ट्रुमेंट मला का वाजवायचं आहे बिकॉज आय एम मोर इन टू स्पिरिच्युअलिटी माइंडसेट अँड दिस काइंड ऑफ थिंग्स राईट. मेंटल पीस माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा मेंटली मी पीसफुल असतो तेव्हा आय एम एबल टू अनलॉक माय पोटेन्शियल. करेक्ट. ठीक आहे. हे मी खूप जास्त पॅटर्न ऑब्झर्व केलं आहे माझ्याबद्दल. ठीक आहे. मग ते बिझनेस साईड असू द्या किंवा इतर कोणत्या साईड्स. हां, मग मी इन्स्ट्रुमेंटला पण असं घेतो आहे की यार याच्याने मी माझ्या अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत पीसफुली ते मी कसं हे करू शकेल. किंवा एक कॉन्सेप्ट आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये कॉन्सेप्ट आहे व्हायब्रेशन्सवाला फ्रिक्वेन्सीजवाला. करेक्ट. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की एखाद्या गोष्टीला शांतपणे अचीव करण्याची जी मजा आहे ती एकदा तुला कळाली की तू सेम मोडस ऑपरंडी सेम वे ऑफ अप्रोच वापरून तू इतर गोष्टींमध्ये पण हे करशील. सही आहे तुझा विजन चांगला आहे मस्त आहे. तू कुठलंही घे ना तुला ज्याच्यामध्ये वाटतं एक घेऊन बघ. ते सुटलं दुसरं घे ते सुटलं तिसरं घे. नेसेसरी नाही घेशील हातात ते झालंच पाहिजे. एक भगवद्गीतेत सांगितलं आहे बघ आपण जे काम करतो ते काम करणं आपल्या हातात आहे. त्याचा आउटपुट ना त्याला द्यायचं आहे तेवढंच मिळणार आहे. पॉईंट. सो वी ऑल आर लकी बिंग्स. प्रत्येकजण काम करतो पण प्रत्येकाला सेम आउटपुट येत नाही कारण निर्मिकाला जेवढं द्यायचं आहे ना तेवढंच मिळणार आहे तुला. सो तुझ्या आता मनात 3 गोष्टी आहेत पण तुला जे द्यायचं आहे ना त्याला तेच येणार आहे. सो नेवर से की नाही मी हेच करीन हे नाही तर मग आता बंदच करतो किंवा दिस आर्ट इज नॉट फॉर मी खूपच गणिती माणूस आहे अशा टॅगला स्वतःला लगेच लावू नको. बरोबर. ट्राय करत राहा. सही आहे. आता मी डेफिनेटली ट्राय करेल. ठीक है, कूल. तो आई होप यू गाइज लाइक दिस पॉडकास्ट. लेट मी नो इन कमेंट सेक्शन. मराठी में हो, इंग्लिश में हो, हिंदी में हो, हर कमेंट का मैं रिप्लाई करूँगा. एंड यू कैन फॉलो मराठी गिटार मास्टर AKA यशवंत दिड़वाक ऑन इंस्टाग्राम एंड यूट्यूब एज वेल. उन्होंने काफ़ी अच्छे तरीके से सारे मराठी जो गाने हैं उनके डिकोड किए हुए कैसे आप प्ले कर सकते हो हमेशा यूट्यूब के ऊपर उसकी वीडियोज़ डालते रहते हैं. मस्ट फॉलो हिम.